तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे? तुमचं स्वागत करतो नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिवस. जे पण महाराष्ट्रातले बंधू बहिणी आपल्याला पाहत असन तर त्यांना माहीत असेल की महाराष्ट्र दिवस आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस असते. आणि जे पण महाराष्ट्रातल्या लोकांना पाहत असत त्यांना महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज महाराष्ट्र दिवस आहे तर म्हटलं चला आज महाराष्ट्र दिवसाच्या निमित्त मराठी ब्लॉग होऊ दे. तर आज हिंदी बोलणार नाही, फक्त मराठी चालत. आणि होऊ शकते मला थोडासा हिंदीचा पण टस्कार आहे कारण की मी कसं आहे एकदम आपल्याला म्हणजे जमत नाही बिलकुल, एकदम बिना हिंदीशिवाय थोडासा खालीवर तर चालूच राहते. आता मग सवय झाली ना ब्लॉग बनवता एकदम हिंदी मध्ये बोलत राहतो त्याच्या ना. तो चला ब्लॉग चालू झाला आहे. मी सकाळीच उठलो होतो, मला वाटलं क्लास आहे पण क्लासच नाही आहे काय मी जॉईन करून बसलो आहे मी. चला इथं तुम्हाला दाखवतो. हे इथं सरचं नाव येत असते, हे इथं एवढा एरिया सरचं नाव येते. आणि इथं आम्ही राहतो इथंच कधी नवीन करतो सगळं. तर अजून म्हणतात कोणीच आलं नाही. आम्ही 7 वाजता म्हणून जॉईन करून बसलो आहे, कोणीच आलं नाही अजूनपर्यंत. आणि नळी आल्या बाबा बाहेर पण टाकून राहिले दाखवतो. आले पहिल्यांदा बहुत वेळानंतर टंकी हे इथपर्यंत आली आहे किती सारं पाणी झालं. मला मागच्या वेळेस माहीत असं पूर्ण टाका सगळ्यात खालीपर्यंत गेलो होतो, पण आज आता पूर्ण फुल टाका भरायला आला आहे. आता नळ आले आहे, 8 वाजेपर्यंत नळ राहते आमच्या इकडे. आता पाहू शकता 7:30 पार झाले, म्हणजे 10 मिनटं समोर चालणं नगळे आहे. त्याच्यानुसार पाहिलं तर अजून फक्त काय म्हणतो आपलं 7:35 झाले. आणि चला इकडे आलो, मम्मी काहीतरी काम करू राहिली, काय करू राहिली तर चला ठीक आहे. क्लास नाही ना. आणि इकडे तिकट पाणी भरून राहिले, कूलरमध्ये पाणी टाकून दिला आहे, इथे पाणी टाकून राहिले. आणि इकडे बाबा पाणी भरून राहिली, बरोबर झाडाले पाणी देऊन राहिले. तर ठीक आहे चला आता तेच तर बाहेर पाणी टाकून राहिले मी कसं काय बाहेर. तर मित्रांनो पाणी भरून झालेलं आहे. देखो हे बा इथं एक हे भरलं आहे, हे भरलं आहे, ठीक आहे. हे 2 आज तर बहुत्यात मागं लावून ठेवलेलं होतं पुरं. आणि आज टाकाही नाही भरलं पूर्ण, नाही तर पूर्ण ह्या इथपर्यंत शिल्यापर्यंत भरत होतं. अजून नळ चालूच आहे, पण वरतं टंकी इथं आता वरतं टंकीत पाणी चालू आहे सध्या. तर पाणी वरतं टंकी भरत येतो, त्याच्या यानं ते बंद करून टाकलं. नाही तिकडं चालू केलं तर वरतं भरत नाही. लोचे आहे, फोर्स नाही एवढा काही. तर त्याच्यानं तर मित्रांनो आमची मोटर खराब झाली होती, तर आम्ही दुरुस्त करून आणली. बाबानं मोटर डायरेक्ट पाण्यात टाकली होती खाली, कुठं कशी काय पडली काय मी. हे इथून डायरेक्ट मोटर पाण्यात पडली होती, मोटर चालूच नाही मग. तर आम्ही मग दुरुस्त करून आणली मोटरला, काहीच नाही केलं त्यांना. 2 वायर जोडले, बस चालू झाली मोटर. तर मम्मी बघू शकता काय करू राहील. तर काय करू राहील मम्मी तशी येतो ते भांडे तर जच्च्या दुसऱ्याला कचरा. हे पहा मित्रांनो, भांड्यावर पूर्ण कचरा. तर मित्रांनो मी फक्त सांगत आहे की असं आहे बा. हे एक लोक गैरसमज करून घेते कोणतं माझ्या शब्दांचा. आणि त्याच्यासोबतच आम्ही गहूचा कट्टा पण आणायला गेलो होतो, ते बघू शकता. इकडे बाबा टाकून राहिले उन्हात. आणि मी आता मोटर फिट करतो फटाकसे, आहे ना. तर मित्रांनो मोटर लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडीशी वायरिंगमध्ये बदलाव केलेला आहे. पहिले अशी होती तर थोडंसं आता डिझाईन केलेली आहे, बघू शकता. दुरून दाखवतो तुम्ही डिझाईन. मम्मी वायरची डिझाईन पाहिजे थोडीशी कशी आहे. तर मित्रांनो डिझाईन बघू शकता तुम्ही. आता याच्यावर मी पाईप लावतो. आणि ठीक आहे, मी एक वेळा टेस्ट केलं होतं म्हणून इथं पाणी उडालं आहे पूर्ण. तर चला ठीक आहे, मी आता पाईप लावतो आहे. तर मित्रांनो मोटर लागलेली आहे, ठीक आहे. चालू करून पाहिली, मस्त चालू येऊन राहिली जबरदस्त. आता कारण की कूलरमध्ये टाकायला नाही तरी आम्हाला बकेटनं टाकायला लागून राहिलं होतं. आता बरं झालं मोटर जर चालू झाली तर ठीक आहे. आणि आपलाच एक माणूस आहे इथं, बघू शकता, हिमांशू, ज्याचं गेमिंग चॅनल आहे गेम बॉट्स गेमिंग. तर भाऊला पण सबस्क्राईब करजा मस्तपैकी, कारण की तोही 5-5, 6-6 घंट्याची स्ट्रीम करायला डेली. तो पण मेहनत करता तगडीच. तो
त्याला म्हटलं होतं आज तसा की मराठी स्ट्रीम करून टाकतो, पण तो म्हणे की माझ्यासोबत खेळणारे म्हणे सगळे हिंदीवाले बोलले, तो होऊ नाही शकणार म्हणे असं काही, कारण की मी तर बोलून टाकन म्हणे, पण समोरच्या व्यक्तीसोबत जेव्हाही बोलन तेव्हा हिंदीचा प्रयोग करावा लागेल, तर त्या कारणाने तो म्हणे की नाही जमा. तो ठीक आहे, आता मी आंघोळ करतो मस्तपैकी. गरमी बहुत होतात, तगडीवाली गरमी होतं इथं. आताच बाहेर गेलो होतो, मोटर ठीक करून आणली आणि बाहेर गहू टाकले आहेत, हेही गहूचे एक कट्टा घेऊन आलो होतो. आणि बहुत तगडी गरमी होत आहे अमरावती जिल्ह्यात. अमरावती, अकोला तर सगळ्यात वरत आहे. जो मेन चंद्रपूर शहर आहे ज्याच्यात कोळशाचं एरिया आहे, तिथं गरमी सोडून अमरावती आणि अकोलामध्ये गरमी चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त. तो ठीक आहे. तर मित्रांनो, माझी आंघोळ झाली आहे, पण मम्मी मला म्हणताय की बा तू मुद्दामून आंघोळ केली म्हणते, कारण की तुला झाडू मारायचं काम पडू शकते बा. तर पण असं थोडी ना आहे मम्मी, मी थोडं ना मुद्दामून झाडू. मम्मी म्हणते मुद्दामून केलं म्हणते सगळं काही. मी तुम्ही सांगा मित्रांनो, मी खरंच मुद्दामून करू शकतो का असं? कारण की मी दररोज झाडू मारत असतो, पण मी आधी मारू शकलो असतो, पण मम्मीनं काय केलं माहिती आहे का? मम्मीनं इकडचं तिकडचं साफसफाई केली, तर मी म्हटलं चलो आपण आंघोळ करून घेऊ. तर मी आंघोळ करायला चालू गेलो सरळ, आहे नाही काय? आणि मम्मी आता मला म्हणून नाही आहे नाही काय? तर मित्रांनो, पूजा झालेली आहे आणि इथं बनत आहे स्वयंपाक, बघू शकता. आणि आज स्पेशल डाळभाजी बनली आहे. स्पेशल नाही आहे, ठीक आहे, दरवेळेसच बनते, हप्त्यातून 2-3 वेळा डाळभाजीच राहते आमच्या घरी. आणि आता मम्मी मला आवडते म्हणूनच बनवते मम्मी. आणि ठीक आहे, आता पोळी बनणार आहे लवकरच, मग आपण जेवण करून घेऊ, ठीक आहे ना? आणि या पंखाही चालणे कशात आम्ही पूर्ण, कारण की गॅस शिजून जाते. गॅस तर बंद पडला वाटते की बंद गेला, तर त्याच्या आहे ना आम्हाला साईड फॅन ठेवावं लागते. इथं फॅन लावून थोडीशी म्हणजे करावं लागते, नाही तर कसं गरमीनं बेकार काम होऊन जाते इथं, आहे नाही का? याच्यात कोण काढून राहिली? तर मित्रांनो, आता आलेलो आहे जेवण करायसाठी. तर बघू शकता पोळी, डाळ भाजी आणि कांदा गिंदा आहेत, बस एवढंच आहे. जेवायला जास्त जेवत नाही आपण. समोर ब्लॉक चालू आहे. मम्मी पोळी पाहिजे होती. काय म्हटलं? द्या ना. एक हाती ब्लॉग बनवत आहे मी. एक खिडकी थोडी लावून देतो. चलो गाइस. मित्रांनो, मस्त झोप लागली होती, तर अचानक से लाईन चालली गेली, आली गेली 3-4 वेळा येऊन घेऊन आता गेली. आता येऊनच नाही राहिली, काय माहित कुठे गेली. तर कुठे गेली असेल बाबा? कुठे गेली? भूर गेली काय? अच्छा, कुठे गेली हो मम्मी? कुठे गेली लाईन? गेली का भूर? अच्छा, लाईन गेली तर आलीच नाही वापस. 3 वेळा येणं जाणं करून एवढी गरमी होऊन राहिली ना. मस्त झोप लागली होती बरं. लाईन रात्री मस्त झोप लागली होती बरं. काय मी काय झालं तर मधला तर एकदम अचानक लाईन चालली गेली, दिक्कत पैदा झाली. काय वेची ते तर पाय. काय करायले ते? मम्मी एखादा इन्व्हर्टर कोणी लावून टाकलं म्हटलं. आली काय खूप वेळानंतर लाईन आली. नाही, मी तिकडे चाललो. चल तिकडे जाऊ आपण. तर मित्रांनो, आलेलो क्रिकेट खेळण्यासाठी. इकडे ना बे चोंग्या, इकडे तू. आज मराठी स्पेशल ब्लॉग आहे. इकडे अबे घुमणं बे कसा बे. मराठी स्पेशल ब्लॉग आहे. काय बोलणार त्याच्यात मराठी? गाइस, मी खूप दिवसानंतर अबे आज आम्ही क्रिकेट खेळणार आहे बॉलिंगवर, कारण की आमच्या जो टीमने आज तर आम्ही उचे अबे येतं तर काल बिघडलं होतं काम. अबे यांची गड्डा गाडी टीम सोडली का ते आमची? मग हा सध्यासाठी बंद आहे. लंच ब्रेक साठी गेलतो. बस स्टॉप पर्यंत ना, बस स्टॉप पर्यंत. हे बॉलिंग नाही आहे.
तर मित्रांनो पिच पलटली आहे पूर्ण. तिकडे आम्ही टेनिस करत असतो कारण की तिकडे बॉल राहते तर त्याच्यानं ओढून जाते. आता इथं प्लॅस्टिक चालणार आहे आमचा, तर हे इथंच प्लॅस्टिक चालणार आहे. आणि आधी जास्त मित्र आहे नाही आपले, थोडेसेच मित्र आहे. बे काय झालं बे मोठ्या, काय चालणार काय काय विकवाक करते काय. अरे बा थारसाठी काय काय करायला लागून राहिलं चिठ्ठीसाठी. काय आलं तू तर आमच्या खेळून राहिला तर स्टंप कुठे गेले तुमचे? स्टंप दे ना, खेळून तर राहिले नाही तुम्ही. हे बॅटा वापरायला दे रे बा, स्टंप दे बरं. हिचा काय एखाद्याच्या जवळचे दादूच्या घरी जाऊन पो. अबे स्टंप तरी देऊन द्या आम्हाला, तुम्ही खेळत बघा तुमचं काय. खेळून तर आले हो सर्वात ना, स्टंप देऊन द्या ना आम्हाला. दे तो देऊन दे. एक कोणाजवळ आहे अजून? बरं ठीक आहे, ठीक आहे ना, चलो. एंजल वन कोण रे? एंजल वन रे, घरी जा. ये खेळायला इकडे बॅटिंग देतो तुला, पहिली बॅटिंग देतो तुला. तर मित्रांनो टीम ओढणं चालू आहे आता. इक्वली प्लेयर आहे. हा घ्या, कच्चा शिया नको ती फक्त. हा हा ओढणा फटाफटा प्लेयर. अरे बापरे, शक्तिशाली माणसं उचलले डायरेक्ट. अबे बाबा हे टीम काय झाली? कशी टीम खिचलेली का म्हणजे? शांतनू इकून, वेदांत इकून नाही. एक पल्ला भारी पडतील. त्याच्यासोबत खिचणं तू बरोबर झालं होतं ते. जसे प्लेअर होत तसेच खिच फक्त. घे टॉस घे, घ्या पैसे बे का कोणाजवळ आहे? कलदार वलदार नावाची चीज आहे का कोणाजवळ? पैसे वैसे निका बे. टॉस करा, ठीक आहे ना. हा ऑन प्लेन नो आहे का ऑन आहे? अबे टॉस करायचं की नाही का? जिंकून आम्हाला तर माहित नाही. 1 2 3 असे तिघ बोल ना. वाला बोललो ना. चला बॅटिंग होऊ द्या. चला बॅटिंग आहे आपली. मला पडलं. चला लोकेश भाऊ तिकडे, आपली बॉलिंग आहे. चला मित्रांनो गेम म्हणते लाव, बरोबर लावतो. चला गाईज, आमची बॅटिंग आलेली आहे. बरोबर लावतो. ज्या उतर सरळ नदी गुल. पहिलाही छक्का. अबे तिकडे भांडणं झाले. तेव्हा मित्रांनो तिकडे भांडणं झालेले आहे. तेव्हा तिथं भांडणं झालेले आहे. तिथं भांडणं झालेली आहे. चला आपण तो विचार. शांतरा आता कॉमेडी झाली. इकडला लय झालं. थांबू शकता तुम्ही आता. आता काही वांधा नाही आहे. मेन रिपोर्टर आम्ही आता इथं आलो. आमची टीम आहे इथं. आम्ही आता इथं क्रिकेट खेळून आलो. तर आम्ही किती जण? 1 2 3 4 5 6 7 8 मी 9. इथे सगळेजण आम्ही क्रिकेट खेळतो आता. आता कृष्णा, ह्या काना, पियुष, प्रतीक, महेश, दादू, अंशिमन आणि मी. आणि इकडे आता तेव्हा तिकडे मॅच चालू आहे. आता आपण तिकडे जाऊ. तेव्हा इथं काकू आले आता रिपोर्टिंग करायसाठी. काकू आले आता. निघालो मी. कसा शांत बसला त्याच्यावरती ऐकले का? सोडून दे. और या लंबी चौड़ी गेम. निघू काय सांग ना बे. कुठं तुम्हाला माहिती आहे? आंध्रे अंदर गेम बाहर. तू नाचता का बे? 4 बॉल 12. मित्रांनो चालू आहे ना? चालू आहे ना? तर मित्रांनो 2 मॅचेस जिंकलाय. आता तिसरी मॅच चालू आहे 2 ओव्हरवाली. आमच्या सेकंड टाइमचे मिळून मार्क टाकत असते.
हा बे कोण म्हणे मग भल्लास किरा बटे तू दादा दोनचा निघा हो छक्का 8 2 बॉला बॉम्ब ज्वार येतं ना येतात असं छक्का गेला तर नाही काहीच नाही छक्का किती झाले मित्रांनो 4 बॉल 16 रन झालेले आहे बाकी काहीच नाही बोलायची आवश्यकता दोनचा निघ दोनचा चौका 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 आहे ना 22 बहुत बढ़िया ये तीन गया दोनच घे चाललो घरी चाललो आम्ही आता तर देतो आणून आपा मोठ्या पकड राहिला तर मित्रांनो झगडा स्टम्प साठी लहानसा पोट्ट स्टम्प घेऊन चाललं गेला आमचं आता आम्ही स्टम्प साठी झगडा चालू आमचा दादा इकडे नको आणू पैसे नाही तर कुत्रा आगे पिक्चर 31 रन हो चुके हैं चंदना कथा पर चौका दे दिया धाबे थांब 31 रन झालेले आहे मित्रांनो लास्ट बॉल आहे आता चलतो त्या 32 रनचा टार्गेट आहे ते प्लेअर असेच बघून राहिले फक्त मोबाईलच पाहा लागते लास्ट ऑप्शन हे उरलेलं आहे आता मोबाईल पाहिल्याशिवाय आता काहीच नाही करू शकत हे वॉर्म अप मॅचेस झाल्या ती आमची आम्ही फायनल मध्ये हे काली असेच म्हणतो ते माहिती काय काली असेच मध्ये किती दिवस चालले काय मी त्यांची मॅच बंबई प्ले ऑफच्या बाहेर गेल्यावर कमबॅक होणार आहे यांचा पक्की गोष्ट आहे सांगत आहे मित्रांनो आपण जितलेलो आहो बहुत बड़ी जीत है हमारी ये हाँ बहुत बड़ी जीत है हाँ बहुत अरे गगन भैया चलो चलते हैं जीत मित्रांनो जितलेलो आहोत आपण चला काय म्हणणार ते हारला ना मुंबई शेवटी कमबॅक करते मुंबई तर मित्रांनो फायनली आपण जितलेलो आहोत हा जितलो ना अरे इकडे ना रे जितलो की नाही जितलो हा अरे अरे रे आपट वाचलो मी थांब ना दाखव इकडे माझ्यापाशी निशाण्यासाठी आपण तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहोत तसं तर आलो तर लय पहिलेच आलो बहुत टाईम पहिले आलो तू आल्याबरोबर सगळ्यात पहिले फ्रेश झालो मस्तपैकी फ्रेश झालं सगळं पण एडिट केला मी व्हिडिओ एडिट केला सगळं काही केलं त्याच्यानंतर आता जाऊन ब्लॉग बनवून आलो आणि आता ब्लॉग बनलेला आहे आता भूक लागली होती मग मी करतो म्हणे पण केलं नाही अजून म्हणता काही आणि बाहेरचं दाखवतो तुम्हाला काल रात्री दाखवलं होतं मी एक सीन आता पण इकडच्या साईडनं तर हे चालू आहे लग्न आहे त्याच्यानं आणि ह्या सीन दाखवतात तुम्हाला भाईचा ह्या रात्री सीन क्रिएट झाला होता ना तर रात्री मी तुम्हाला दाखवू नाही शकलो होतो तर तुम्हाला आता दाखवला तर मित्रांनो आईला म्हटलं होतं भूक लागली म्हणून काही खायला देतो मम्मीने हे बनवून दिला आहे तशी तर खिचडी सांगितली होती तर आता खिचडी तर बनवून राहिली पण खिचडीला वेळ आहे थोडासा बनात तर सध्यापुरती हे खाऊन घे म्हणते तर आता मी पापड खातो थोडेसे ठीक आहे म्हणजे तर मित्रांनो आलेलो जेवण करण्यासाठी तर आज खिचडी बनली आहे तुम्हाला जसं म्हटलं होतं मी पहिले खिचडीत बनते हर वेळेस तर डाळ भाजी आहे तर खिचडीत बनणार तो आता जेवण करतो मी आणि ब्लॉग तर तसा टाकला आहे मी एक्सपोर्ट करायला होऊन जाते थोड्या वेळातच मग अपलोड करायला पण टाकून देतो थोड्याच वेळात झोप येऊन राहिली मग आता झोपायची इच्छा आहे तो बाकी काय बोलू आता ब्लॉग समजा चांगला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की मराठीतच ब्लॉग करावं तर तुम्ही कॉमेंट्स करा किंवा लाईक करा आपण एम ठेवू 10 लाईकच ठेवू 10 लाईक केलं किंवा कॉमेंट करा तुम्ही की भाई मराठीतच करा बा ब्लॉग तर आपण मराठीत कंटिन्यू करू आणि बस बाकी काही बोलायचं नाही आम्हाला समजा चांगलं वाटत असेल व्हिडिओ ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाकजा आणि धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी बाय बाय